हॅलो फ्रेंड्स, ही आहे आर्या आणि मी आहे तिची मम्मा. तर आर्याचे छान छान आणि क्यूट क्यूट व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय. आता आर्या झोक्यामध्ये आता झोपणार आहे. येस येस. हे पहा आर्या कशी झोक्यामध्ये झोपते. तर तुम्ही पण असंच आर्यासारखं छोट्याशा झोळीमध्ये झोपता का? कमेंट करून नक्की सांगा. गुड नाईट. आर्या झोक्यात झोपली का? पा आर्याला तर झोक्यामध्ये झोपली आहे आणि तिला अंगई ऐकायची आहे. तर आर्या डोळे मिठून घे, बघू. डोळे बंद कर. कसे केले? हा. चल. ए ग गाई गोठ्यात, बाळाला दूध दे वाटीत, बाळाची वाटी मांजर चाटी, मांजर गेली रागाने, तिला खाल्ले वाघाने. चला आता भेटूया आर्या झोपेतून उठल्यानंतर. बाय. आर्या आता झोपलेली आहे. हा आहे आर्याचा भाऊ वेदांत. त्याच्यासाठी मी आता पॉपकॉर्न बनवत आहे. हे पहा, असे टम फुगलेले आहे. आणि तुम्हाला आर्या बघायचे कशी झोपली आहे? चला मी तुम्हाला दाखवते. आर्या कशी झोपली आहे. आता मम्मी मला पॉपकॉर्न देणार आहे. हे तुम्हीही खातात का पॉपकॉर्न? यश. हे घे वेदांत. चला आता तुम्हाला भेटू आर्या उठल्यावर आणि वेदूचे पॉपकॉर्न खाऊन झाल्यावर. आर्या झोपली आहे तोपर्यंत म्हटलं चला डिंकाचे लाडू करून घेऊया. थंडीमध्ये डिंकाचे लाडू तर खाल्लेच पाहिजेत. आणि आर्याला कुठलाही लाडू द्या, तिला खूप आवडतात लाडू. चला मी तुम्हाला दाखवते की लाडू कसा बनवायचा आहे. तर या प्रकारे मी ते थोडंफार सामान घेतलेलं आहे. डिंकाच्या लाडूसाठी गूळ काढून घेतलेला आहे आणि हे जर मी पावडर करून घेणार आहे खारीकची. चला तर आता आपण सगळे जिन्नस कढईमध्ये भाजून घेऊया. आर्यासाठी मी थोडेसे वेगळे तुपातले बनवतेच. तिला आवडतं तूप आणि तूप खाल्लंच पाहिजे. बाकीचे कोणी खात नाहीत. आणि मी आता भेटते तुम्हाला लाडू करून झाल्यानंतर आणि तुम्हाला दाखवते की लाडू कसे झाले आहेत. आणि जर तुम्हाला लाडूची डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी नक्की शेअर करेन. आर्या उठलेली आहे. कोण रडतो बाळा? ओ चल आजू जू. तिला आणखीन झोपायचं आहे वाटतं. आर्या उठलेलीच नाही आहे आणखीन. ती जरा रडत रडत हळूहळू उठत असते. ती काही अशी हसत खेळत कधीच उठत नाही. तर चला मी तिला थोडा वेळ झोका देते. म्हटलं आर्या उठेपर्यंत डिंकाचे लाडू माझे तयार होतील, पण नाही झाले. तिला झोका देत थांबावं लागतं. ती तशी झोपलेली, उठली नाही, पण झोका चालू पाहिजे असा. आणि कोणीतरी पाहिजे तिला एक झोका देत बस ठेवायला, नाहीतर मग माझं आतापर्यंत डिंकाचे लाडू झाले असते. आता आर्या उठल्यावर खाऊ घालून तिला मग मी निवांत बनवेल. या उठली तू? हा, सायंकाळच्या 6 वाजता. किती वाजले? 6:15. आणि आता उठली ही पोरगी. दुपारच्या झोपेतून कोणी एवढ्या लेट उठतं का? संध्याकाळी कधी झोपायचं आता? हा काय असे हसते? भूक लागली का? भूक लागली? इथे भूक लागली तुला? लागली? सांग. नाही लागली? गधेड बाळ असे उठलं. चला आता मम करायला चला, मम करायला चला. गधेड बाळ उठलं माझं. आर्या उठलेली आहे. तर मी आता आर्याला खाऊ करते, तिला खाऊ घालते आणि मग काय काय सांग काय? अरे डान्स करणार का मग? अरे खाऊ झालं डान्स करणार आहे ना? अरे आपण आर्याचा आज नक्की डान्स बघूया. चला. आर्या झोपेतून उठलेली आहे आणि आता मी तिला खाऊ घालत होते, पण तिचा काही जेवण्याचा मूडच नाही आहे. सो ती सारखं मला दूध बिस्किट द्या असंच म्हणते. आणि झालं असं की तिला मागे सर्दी झाली होती आणि डॉक्टर म्हटले की तिला दूध बिस्किट चॉकलेट असं काहीच द्यायचं नाही आहे. त्याच्यामुळे मग तिला कसं
दूधच पाहिजे आणि चॉकलेट बिस्किट हेच पाहिजे आहे. तर हे चांगलं जेवण तिला जरा जड जातं खायला. तर चला जरा मेहनत घ्यावी लागेल मला तिला एवढं खाऊ घालण्यासाठी. मी तिला पोळीचे तुकडे बनवले आहेत, तिला खूप आवडतात, पण आता नाटकं करते जेवायला. आहे ना आर्या? नाही. तर आज आता माझे लाडू बनवून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता हे. आणि आर्या घरी नाही आहे सध्या, ती बाहेर गेलेली आहे तिच्या पप्पासोबत. आणि म्हटलं चला आता आर्या बाहेर गेली, तिचं खाऊनही झालं होतं, तोपर्यंत म्हटलं चला लाडू वळवून घेऊया. तर माझे लाडू वळून झालेत. संध्याकाळच्या दिवा लावायची वेळ झालेली आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री भगवद्गीता अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग. श्री भगवान उवाच. श्री गणेशाय नमः. यानंतर श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला म्हणाले. भगवद्गीता अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग. यानंतर श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, हा अविनाशी योग मी कल्पाच्या सुरुवातीस सूर्याला सांगितला, त्याने आपला पुत्र मनू याला सांगितला, तर पुढे मनूने तोच योग इक्ष्वाकुला म्हणजेच आपल्या पुत्राला सांगितला. असा परंपरेने प्राप्त झालेला हा योग राजर्षींनी जाणला. मात्र बऱ्याच काळापासून तो योग ते ज्ञान पृथ्वीवर लोप पावले. काय घेऊन आली आर्या? पनीर? कुठे गेली होती तू? पनीर आणलं का? चल फ्रीजमध्ये ठेवून दे बरं. आर्या फ्रीजमध्ये ठेवून दे. पनीर खायचंय? त्याची भाजी खायची ना. साधं पनीर खायचंय तुला? कच्चंच खायचंय? नाही ग, नाही, त्याची भाजी करून देते. बर थांब.